आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज साळुंखे यांच्या पसाय दान हे या ग्रंथाचं प्रकाशन सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या छत्रछायेखाली आपण सर्वांच्या साक्षीनं आणि आम्हा सर्वांच्या हस्ते संपन्न झालं असं जाहीर करतो. पसायदानावरचं पुस्तक आहे, साळुंखे महाराजांचं आहे. प्रमाण एकच आठवतं, साळुंखे मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. त्यांची लेखणी खरंच प्रमोद महाराज म्हणाले तशी गोड आहे. खूप बोलणारी माणसं खूप चांगलं लिहू शकत नाही, पण भागवत महाराजांच्या खूप लहान वयामध्ये त्यांना 2 पुस्तकं निर्माण करता आली. या वयामध्ये हे आहे तर पुढे चालून बहुधा गुलाबराव महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण अनेक ग्रंथ निर्माण करू शकाल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. पसायदान ही ज्ञानेश्वर महाराजांची अशी कृती आहे, अशी निर्मिती आहे. भले ते ज्ञानेश्वरीचं एक अंग असेल, पण एखाद्या ग्रंथाचा एक अंश असूनही स्वतंत्र ग्रंथाचं प्रारब्ध निर्माण करणं हे फक्त पसायदानाने केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा एक अंग आहे पसायदान, म्हणजे अवघ्या 9 ओव्या आहेत. पण या पसायदानावर जेवढं लिखाण झालंय आत्तापर्यंत त्याचा विचार केला तर स्वतंत्र ग्रंथ रूपता या 9 ओव्यांना आलेली आहे. हे पसायदान म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणातल्या जगत कल्याणाचा विचार. त्या विचाराची कृतीरूप आविष्कृती आणि अंतःकरणातली तळमळ या 3 गोष्टींचा समन्वय आहे. पसायदान हे दिसायला खूप लहान आहे, पण पसायदानाचा भाव खूप मोठा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 ओव्यांच्या मागे या 9 ओव्यांची तळमळ आहे आणि या 9 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 ओव्यांचा अंतर्भाव आहे. असं हे पसायदान आहे. ज्ञानेश्वरी निर्मितीच्या मागे ज्ञानेश्वर महाराजांचं कारण काय आहे, कशासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली असेल याचा शोध घ्यायचा असेल तर पसायदान पाहावं. किंबहुना सर्व सुखी याच्याकरता ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. आणि या 9 ओव्या म्हणजे एका एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या सामावलेल्या आहेत. अशा 9000 ओव्या या 9 ओव्यात सामावलेल्या आहेत. असं हे पसायदान आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना हा वर दिलाय आणि मग ज्ञानेश्वर महाराज सुखिया झाले. या 9 वरांमधून, या 9 ओव्यांमधून, या मागण्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाच्या कल्याणाचा एकही पैलू बाजूला ठेवलेला नाही. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कसं मागता येऊ शकतं याचा आदर्श म्हणजे हे पसायदान आहे. अनेक ग्रंथांमधून अनेक मागण्या आहेत. भागवतामध्येही आहेत, रामायणामध्येही आहेत, इतर संस्कृत ग्रंथामध्येही आहेत, प्राकृत ग्रंथामध्येही आहेत, कवितांमधूनही मागण्या केलेल्या आहेत. पण या सगळ्या मागणीची बीजसूत्र कुठं सामावलेली असतील तर या पसायदानामध्ये. जगतामधल्या कोणत्याही माणसाच्या कोणत्याही मागणीचा कसाही विचार करायचा झाला तरी त्याचं बीज पसायदानामध्ये आपल्याला दिसणारच आहे. असं हे ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, तसे हे पसायदान म्हणजे सविस्तर वटत्वाची बीजकणिका आहे. हे लक्षात घेऊन या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. पसायदानावर खूप लिखाण झालंय, खूप झालंय, पण भागवत महाराजांच्या या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे
की अत्यंत कमी शब्दात अत्यंत आशयघन असा विचार भागवत महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. प्रत्येका ओवीचा खूप विस्तारानं विचार नाही आहे. 2-2 पानं, 1.5 पान, 3 पान जास्तीत जास्त एवढाच विचार आहे. पण आपल्याकडे काय झालं आहे, ग्रंथनिर्मिती आणि वक्तृत्व शैली या दोन्हीचाही विचार करताना 2 पद्धतीच्या शैलींचा विचार केला जातो. एक शब्दनिष्ठ चिंतन असतं आणि एक आशयनिष्ठ चिंतन असतं. शब्दनिष्ठ चिंतन करताना विस्तार खूप होतो, पण आशयनिष्ठ चिंतनामध्ये शब्द विस्तार कमी झाला तरी विस्तारलेल्या सगळ्या विचाराचा आशय मात्र अगदी मुठीमध्ये आकाश सामवावं अशा पद्धतीनं ते सामावलेलं असतं. त्यामुळे भगवत महाराजांचं पसायदान किंवा पसायदान हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ म्हणजे पसायदानाचं आशयनिष्ठ चिंतन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असं आशयनिष्ठ चिंतन आपण बघितलं तर मला असं वाटतं की ज्यांना पसायदानावर बोलायचं आहे, ज्यांना पसायदानावरची प्रवचनं करायची आहेत ना, त्यांनी या ग्रंथाचा आशय बघावा, म्हणजे विस्ताराला भरपूर वाव मिळेल असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे भागवत महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आणखीन एका नवीन हिऱ्याची अशी जोड भागवत महाराजांनी आपल्या लेखणीतून दिलेली आहे आणि वारकरी संप्रदायाला एक नवीन असा आयाम विचाराचा त्यांनी प्रदान केलेला आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपण सगळ्यांनी संग्रही ठेवावा. मी समर्थांचं एक वचन आहे, समर्थांनी असं म्हटलं आहे की ग्रंथ न वाचता ग्रंथावर जो बोलतो तो एक मूर्ख असतो. ग्रंथ न पाहता ग्रंथावर बोलणारा मूर्ख आहे. पण मी आपल्याला मुद्दाम हे सांगतोय की मी मूर्ख नाही आहे, कारण हा ग्रंथ मी शब्द वाचलेला आहे. या ग्रंथाचं अक्षरानक्षर मी वाचलेलं आहे आणि म्हणून आत्मविश्वासानं आपल्याला सांगतोय की हा ग्रंथ आपण घरामध्ये ठेवा. आपल्या घराचं आध्यात्मिक वजन वाढवणारा हा ग्रंथ आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आपल्या घरातल्या कपाटामध्ये हा ग्रंथ जर दिसत असेल तर निश्चितपणाने आपलं घर आध्यात्मिक आहे याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हरकत नाही. असं आपलं एक आध्यात्मिक आणि वैचारिक वजन वाढवणारं हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, पण आपण सगळ्यांनी ते आवर्जून संग्रही ठेवावं अशी आपल्या सगळ्यांना नम्र प्रार्थना करतो. भागवत महाराजांना पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. भागवत महाराजांचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घुले यांना समर्पित केलेला हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या संग्रही असावा अशी पुन्हा पुन्हा आपल्याला प्रार्थना करतो. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी भागवत महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावर अधिकाधिक लिखाण करण्याच्या प्रेरणा द्याव्यात आणि त्या प्रेरणेतून अधिकाधिक तत्वप्रचूर, तर्कशुद्ध आणि विचारप्रधान आणि भावनिष्ठ अशा ग्रंथांची निर्मिती भागवत महाराजांच्या हातून व्हावी अशी प्रार्थना निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी करतो. आणि याकरता भागवत महाराजांना, त्यांच्या परिवाराला निवृत्तीनाथ महाराजादी सकल संतांनी